श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। प्रतिज्ञा करतो की हिवतापमुक्त भारताच्या निर्मितीसाठी मी स्वतःच्या घरापासून सुरुवात करेन। मी माझ्या घराच्या आसपास पाणी साचू देणार नाही। आठवड्यातून एक दिवस कोरडा ड्राय डे पाळून डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करेन। हिवताप टाळण्यासाठी मी मच्छरदाणी, डास प्रतिबंधक क्रीम यांचा वापर करेन। ताप आल्यास त्वरित रक्ताची तपासणी करेन आणि उपचार पूर्ण करेन। हिवतापाच्या विरोधातील या लढ्यात मी माझ्या कुटुंबाला आणि समाजाला जागरूक करेन। डासापासून संरक्षण, हिवतापापासून रक्षण। जय हिंद। क्लोरोक्विनची गोळी येता कणकण तापाची, क्लोरोक्विनची गोळी, येता कणकण तापाची, कोरडा दिवस पाळा, येता कणकण तापाची, कोरडा दिवस पाळा, उपस्थित आहोत। आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फड सर आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये हा दिन आपण साजरा करत आहोत। खरं तर मलेरिया म्हणजे एक खूप दिवसापासून आलेला आजार आणि त्याची उत्पत्ती कशी थांबवायची किंवा त्याचे उपचार कसे काय, त्याची लक्षणं काय याविषयी जनजागृती आपण आज करणार आहोत। त्यामध्ये मलेरिया जर कशामुळे होतो तर तो डासामुळे होतो। तर आपण काय केलं पाहिजे, तर डासांची उत्पत्ती स्थाने जी आहे ती नष्ट केली पाहिजे। म्हणजे जे पाणी ज्या ठिकाणी जास्त साचतं ते पाणी आपण साचू दिलं नाही पाहिजे। आठवड्यातून एक वेळा आपण स्वच्छता केली पाहिजे। एक दिवस ड्राय डे, कोरडा दिवस पाळला पाहिजे। त्याचप्रमाणे मच्छरदाणीचा वापर केला पाहिजे जेणेकरून डास आपल्याला चावणार नाही। त्याचप्रमाणे अजून देखील आपल्याला भरपूर उपाययोजना करता येतात। त्यामध्ये क्रीम लावणे, त्यानंतर आपल्याला जर काही लक्षणं जाणवली, वारंवार ताप जर येत असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी आलं पाहिजे। त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला परिपूर्ण उपचार या ठिकाणी भेटतील। अशा पद्धतीने आपण उपचार करून लवकर आपली लक्षणं ओळखून लवकरात लवकर आपल्या मलेरियाचा जो काही हे असेल त्याचा समूळ उच्चाटन आपण या ठिकाणी करण्यासाठी हा उपक्रम या ठिकाणी आपण करतोय। आणि त्या निमित्तानं सर्वांना हेच आवाहन आहे की आपल्याला कुठलंही लक्षण जाणवलं तर आपण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येऊन उपचार या ठिकाणी घ्यायचे आहेत। एप्रिल 2026 रोजी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्ले येथे जागतिक हिवताप दिवस आम्ही साजरा केलेला आहे। त्यानिमित्त आम्ही आमच्या सर्व आशा सेविका असतील, MPW आहेत, HA आहेत, आरोग्य सहाय्यक आहेत, आम्ही सर्वांनी घोषणा देऊन जनजागृती केलेली आहे। साधारणतः किती कर्मचारी आणि किती आशा सेवक? आमच्याकडे 20 आशा सेविका आहेत आणि बाकीचे 15 ते 20 आमच्याकडे बाकीचे कर्मचारी आहेत। गावातून जनजागृती करताना कसं तुमचा रूप होता? आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्लेपासून बसस्टँड बेल्ले, त्यानंतर बसस्टँडपासून आम्ही पलीकडे गावामध्ये गेलो आणि गावापासून परत प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्ले इकडे परत आलो।